ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टी केल्यानंतर बाळ माने भाजपमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। बाळ माने मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता आहे। कोकणच्या जागेवरून बाळ माने यांनी पक्षाला न कळवताच अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची ठाकरेंकडून हकालपट्टी झाली आहे। हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊत यांच्यामध्ये जुंपली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीनंतर कोकणातले बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या काही दिवसात बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती असून ते मुख्यमंत्री फडणवीसांना आज भेटण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याबाबत चर्चा झाली का काही? हो, स्वाभाविकपणे आता तसं तर मी एक प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळे भाजपची चर्चा तर झालीच, पण बाकीची लोक सुद्धा डोकावत आहेत की मी त्यांच्या पक्षात यावं म्हणून। मी अद्याप कोणते अजून ऑफर आहे तुम्हाला? नाही, आता सगळंच काही सांगणं बरोबर नाही। वेट अँड वॉच आपल्याला दिसेल। आता पुढे बाळमानेजींबद्दल काय निर्णय घ्यायचे हे आमचे रवी चव्हाणजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी हे सगळे वरिष्ठ नेते बसून ठरवतील। माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं। बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय। विनायक राऊतांना शिंदेची शिवसेना ठाकरेंकडे हेर म्हणूनच ठेवणार असल्याची टीका बाळ मानेंनी केली आहे, तर षडयंत्र रचून बाळ मानेंनी उमेदवारी मिळवल्याचं म्हणत विनायक राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। बाळ म्हणजे लाचारी, बाळ माने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती, त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली। आता ही हकालपट्टी मागे घेण्यामागे सुद्धा माझं म्हणणं विनायक राऊत साहेबांनी काहीतरी टेंडर घेतलेलं दिसतंय कुठल्या लोकांकडनं। भाजपचं होतं ना, भाजपशी बेईमानी केली आणि शिवसेनेमध्ये आले। आता शिवसेनेशी बेईमानी करून पुन्हा एकदा कुठेतरी सेटलमेंट करायची आणि देवेंद्र फडणवीसांकडे जायचं, असा हा दलबदलू माणूस, हा विश्वासघातकी माणूस आहे। ते भाजपमध्ये जातील असं चित्र दिसतंय। 100% जाणार। कोकणातील मागाईसाठी 25 कोटी रुपये दिले, त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले। 40 वर्षाच्या माझ्या राजकारणात मी आर्थिक व्यवहार केल्याचं कधी काय असेल तर मला सांगा। अर्ज मागे घेण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले, ठाकरे गटाचा आरोप आहे। नाही, मला माहित संजय राऊतांनी आरोप केलाय। मला माहित नाही। संजय राऊतला जास्त माहिती आहे ना, सगळीकडचे लोक संपर्कात आहे, पण मला हे माहित नाही किती कोटी घेतले, काय घेतले। पण विड्रॉ केलं काय, कोण असंच विड्रॉ करत नाही। बाळ माने प्रत्येक निवडणुकीला त्याला उभं राहायचं असतं। कोकणात ठाकरेंच्या उमेदवारांना घाबरून अर्ज मागे घेतल्याची टीका मंत्री उदय सामंतांनी केल्यानंतर बाळ मानेंनीही त्यावर पलटवार केलाय की शहाणपणा करून आमच्या कोकणामध्ये युबीटीनं भरलेला फॉर्म मागे घेतला आणि आमच्या कोकणातली निवडणूक देखील बिनविरोध होईल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली। कोकणातला फॉर्म जसा घाबरून मागे घेतलेला आहे तसं तुम्ही घाबरून मागे घेऊ नका, तुम्ही सन्मानपूर्वक मागे घ्या। उदय सामंत हे नेते आहेत शिवसेनेचे, ते ना उपमुख्यमंत्री पण व्हायचं आहे, त्यामुळे स्वाभाविक ते असं बोलू शकतात। गैरसमज निर्माण करायचा, माननीय उदय सामंत साहेबांकडे लोकांनी शंकेनं बघावं, याच्यासाठी केवळ ते बाळ मानेंचं स्टेटमेंट असू शकतं, त्याच्यामध्ये 0% तथ्य आहे। बाळ मानेंना मी 5 वेळा पाडले हो, आणि त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो की मच्छीमार सोसायटीच्या 16 मतामध्ये त्यांना मी पाडले। त्याच्यामुळे बाळ मानेने माझ्यावर एखादी टीका करावी आणि मी त्यांच्यावर बोलावं, म्हणजे मी त्यांना राष्ट्रीय नेता बनवल्यासारखं आहे। खरं तर आदरणीय राणेसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि मी त्यांचा नेहमी रिस्पेक्ट करतो। मगाशी मी यावर प्रतिक्रिया दिली, तेव्हा ते इतके ज्येष्ठ आहेत की त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे योग्य नाही आहे। राणेसाहेबांनी जे काही वक्तव्य दिले त्याच्यावर मला काही प्रतिक्रिया द्यायची नाही। ते आजही, कालही होते, आजही आणि उद्याही माझे ते आदरणीय नेते आहेत आणि मी त्यांचा रिस्पेक्ट करतो। नारायणराव राणेसाहेब मुख्यमंत्री असताना 99ला ते माझ्या प्रचार त्यांनी मला निवडून आणले, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्यांच्यावरती आहे। परंतु आज जी काही प्रतिक्रिया दिली असेल ती कदाचित काही चुकीची माहिती त्यांना कोणी ब्रीफ केली असेल, त्या माहितीच्या आधारे त्याने दिलं असेल, परंतु ते मला आजही आदरणीय आहेत आणि भविष्यातही आम्हाला ते आदरणीय आहे। मला ते आशीर्वाद नेहमीच देत असतात, त्यामुळे मी काही दिवसातच त्यांची भेट घेईन।